हॅलो फ्रेंड्स, मयुरीज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत सुटसुटीत मोकळा होणारा शेवयाचा उपमा। खूपच पौष्टिक आणि झटपट होणारा हा शेवयाचा उपमा खायला खूपच स्वादिष्ट लागतो। एकदा नक्कीच करून बघा। यासाठी मी 1 कप जाडी शेवई घेतली आहे। फोडणीसाठी मोहरी, जिरं, शेंगदाणे, काजू, मीठ, साखर आणि हळद। भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता। मी इथे बटाटा, मटार, गाजर, शिमला मिरची, कांदा बारीक चिरून घेतलाय। फोडणीसाठी कढीपत्ता, मिरची आणि आलं किसून घेतलंय। सर्वात आधी पॅन मध्ये तेल गरम करून शेवया चांगल्या मंद गॅसवर गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायच्या। गॅस मंदच ठेवायचा, नाहीतर त्या करपतील। शेवया भाजण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करू शकता। शेवई चांगली भाजून झाल्यावर एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये मीठ टाकून पाणी चांगलं उकळल्यावर त्यामध्ये शेवई टाकून चांगली 2 मिनिटं उकळून घ्यायची आहे। शेवया जास्त शिजवायच्या नाहीत, नाहीतर उपमा चिकट होईल। 2 मिनिटे पातेल्यावर झाकण न ठेवता शेवया चांगल्या शिजून घ्याव्या। दोन मिनिटांनंतर शेवया एका स्ट्रेनर मध्ये घेऊन गाळून घ्याव्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवाव्या। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। एका पॅन मध्ये तेल गरम करून पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग टाकून फोडणी तयार करावी। फोडणी चांगली तडतडली की त्यामध्ये शेंगदाणे आणि काजू टाकून लालसर होईस्तोवर परतून घ्यावे। शेंगदाणे आणि काजू भाजून झाले की त्यामध्ये किसलेलं आलं, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी द्यावी। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून 2 मिनिटे चांगला परतून घ्यावा। नंतर फोडणीमध्ये बटाटा, शिमला मिरची, गाजर, मटार टाकून मिश्रण हलवून घ्यावे। चवीनुसार मीठ, साखर आणि हळद टाकून हे मिश्रण चांगले पुन्हा एकजीव करून घ्यावे। मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 2 टेबलस्पून पाणी टाकून झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ आणून द्यावी। पाच मिनिटाच्या वाफेनंतर भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता त्यामध्ये शेवया मिक्स करूया। शेवया मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची आहे। शेवई एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला त्याला 2 मिनिटासाठी वाफ द्यायची आहे। तयार असलेल्या उपम्यावर अर्धा लिंबू पिळून घाला आणि वरून साजूक तूप सोडा। तयार आहे आपला शेवयाचा उपमा। कशी वाटली ही रेसिपी मला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।